हॅलो नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडगे यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल नवरात्रीमधील माझं मॉर्निंग रुटीन कसं असतं. फ्रेश झाले, खिडक्यांचे पडदे उघडून दिलेले आहेत. खिडकी मोठी आहे, हॉलमध्ये प्रकाश जास्त प्रमाणात पडतो. इहिका उठली, तिला पण आता टी व्हीवर गाणी लावून दिले. ती गाणे बघत होती. त्यानंतर मी आले देवघरामध्ये. घटाची पूजा करणं हे आता रुटीनमध्ये ॲड झालेलं आहे. माझ्या आधी ताई आणि आई उठलेले असतात. आई उठल्यानंतर आवरून घेतात आणि घटाची पूजा करतात, माळ घालतात. मग माझा आवरल्यावर मी हळदी कुंकू व्हायला येते, पूजा करते आणि ते माझं आता रुटीन झालेलं आहे. तुम्हाला दाखवते, घट खूप छान फुलला आहे. जे 7 धान्य असतात घटामध्ये आपण टाकतो ते इतके छान उमलले आहेत ना. पूजा उरकून मॉर्निंग चहा घेते. सकाळचा ताईच किचन आणि देवघर झाडून घेत असतात, पण हॉल झाडायचा राहतो कारण की माणसं झोपलेली असतात. चहा पिऊन झाल्यानंतर हॉल झाडून घेते आणि त्यानंतर किरकोळ कामं असतात वरची ते करून घेते. ताईंना सोडायला जावं लागतं 8:30ला. गाडी घरी हवी असते, त्यासाठी गाडी घेऊन येते. टी व्ही चालू आहे तर इहिका मस्तपैकी खेळते. पण इकडे पहा, इहिका आणि तिच्या बाबांचं काय चाललंय. मार्कर पेन घेतलेला आहे आणि काहीतरी उद्योग करत आहे. हे काय केले मनी म्याव, आई मनी म्याव. येऊनी काय करामत केली बघू दे. कलर पेन आहे, त्याने मिशा काढल्यात मनी माव सारख्या, है ना. अशी कर इहू. टायगर के मनी म्याव कशी असते, म्याव म्याव. असं कर मम्मा, इकडे बघ, इकडे बघ. चला, ताईंना आता सोडायचे तळेगाव चौकामध्ये. नाशिक पुणे हायवे खूप ट्रॅफिक असते, त्यामुळे आम्ही आता साईडलाच गाडी थांबवणार आहोत. आणि इथे तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये तो माणूस खाली पडलेला, कारण त्याला चक्कर येऊन खाली पडला. तो स्वतः पडलेला. माहीत नाही काय झालं त्याला की चक्कर येऊन पडले. माणसं धावून आले त्याला हेल्प करण्यासाठी. आम्हाला एवढी घाई होती ना, आम्ही गाडी थांबवली होती, पण नंतर ताईंना खूपच उशीर होणार होता, त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही चला आता पुढे. मग बेबीचं खेळणं आहे इकडे. आता इहू खेळते. इकडे मस्तपैकी पाठीमागं पाहत आहे श्री स्वामी समर्थांची फोटो आहे आणि विठोबा आहे त्या फोटोमध्ये. तर छान अशी फोटो फ्रेम आहे पाठीमागे. हो, खुळखुळ आहे बा त्याच्यामध्ये. आणि इहू बेबीचे खेळणे येऊन खेळते. हो ना. आम्ही आता काकूंच्या घरी आलेले आहे. नानांना भेटायचे, आता नाना दुकानामध्ये, तर थोड्या वेळाने तिकडे जाईन. आणि आरतीसाठी पण जायचं आहे. थोडं लवकरच आली ह्या वेळेस आवरून. चला आता निघतो आम्ही आता मंदिरात जायला. तिथेच आता गाठभेट होईल सगळ्यांची. तर आमचे नाना आता ठीकठाक आहे. काही दिवसातच ठणठणीत होणार आहे. हाय. तर नानांची थोडी तब्येत मध्ये बिघडली होती ना, तर आता भेटायला आले होते त्यांना. आणि आता मंदिरात जाते, आरती करायची आहे. त्याप्रमाणे त्यांच्या मातोश्री आदरणीय अनिताताई, त्याप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय डॉक्टर उर्मिलाताई गोगरे यांच्या. तुम्हाला दाखवते आता हे चाकणमधील गावामध्ये आमची ढाडकी आली. तर हा रस्ता आहे आणि हा पोर्ट वाघजाई माता नवरात्र महोत्सव ढाडकी आली. आज लवकरच आलेले कारण की मला हे शूट करायचं होतं. मागच्या काही व्हिडिओमध्ये मी शूट केलेलं नव्हतं, तर चला म्हटलं तुमच्यावर हे शेअर करते. तर ही वाघजाई माता देवस्थानचा बोर्ड आणि इथे सर्व मंडळी बसलेल्या आहेत. इहू आता सावदादाला पाहून लगेच त्याच्याकडे गेली, तर मी तिथे सोडून त्याला इकडे आले पुढे शूटिंग करण्यासाठी. आणि हे पाहू शकता जेंट्स लोक बसलेली आहेत. आणि हे मंदिर आहे. मंदिरामध्ये छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आजची थीम होती येलो कलर. वेगवेगळ्या कलरच्या साड्या घातल्यानंतर देवीचं रूपच बदलून जातं. आणि पाहत आहात तुम्ही, हे बांधकाम ना 2 वर्ष काहीतरी झाले असतील ते बांधकाम झालेलं. एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं होतं, त्यावेळेस आम्ही इथेच होतो.
गेल्या सगळ्याला हे माझे सगळे धीर. आमच्याकडे अजून तरी दांडिया सुरू केलेलं नाही आहे, कारण की शेवट दांडिया असतात. पण दुसऱ्या ठिकाणी दांडिया सुरू झालेल्या आहेत. पहिल्या दिवसापासूनच ते तुमच्यावर शेअर करते. तर हे खंडोबाचं मंदिर आहे, खंडोबा माळ म्हणतात. तर तेथे हे दांडिया ग्रुप ठेवलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते. आता तुम्हाला घेऊन जाते आतमध्ये. लाईट नाही. सकाळी मॉर्निंग रुटीन मी शेअर करत होते. ताईंना सोडून मी घरी आले, त्यानंतर लाईटच नाही आहे. दिवसभर लाईट नव्हती. कुठेतरी इथे काम चालू होतं लाईटिंगचं, त्यामुळे लाईटच नव्हती आमच्याकडे. आणि मी अपलोडिंगला टाकला होता व्हिडिओ, आणि त्यामध्ये माझा डिस्चार्ज झाला मोबाईल, आणि लाईट नसल्यामुळे चार्जिंग करता आली नाही आणि व्हिडिओ मला शूट करता आले नाही. सो आजचा जे काय मॉर्निंग रुटीन आहे ते थोडंसं मी तुम्हाला दाखवलं आहे. नेक्स्ट टाईम चांगला जरा मोठा मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग घेऊन येईल. आता सध्या याच्यातच समाधान मानावे, कारण की त्यानंतर संध्याकाळी लाईट आली, चार्जिंग केलं, आणि संध्याकाळी आवरून गावात गेले, तिकडून इकडे आले, घरातलं आवरून आता वर आले. चला म्हटलं आता एंड करूया व्हिडिओ. कंटिन्यू काही करता आलं नाही आहे, पण हा छोटासा ब्लॉग आजचा, आय नो थोडा छोटासा आहे, पण तरी तुमच्यासाठी मी घेऊन आले. तर नक्कीच आवडला असेल ना, तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, हसत राहा, आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय.